हा कॉरिडॉरचा प्रश्न मला माहिती आहे. काही दिवसापूर्वी कुलकर्णी दादा आणि आपण सगळे मला भेटायला आलेलात आणि जेव्हा दर्शनासाठी आलेली तेव्हा पण आपण हा विषय माझ्या कानावर घातला. नक्कीच ज्या संघर्षातून तुम्ही इथे काम करत आहात त्याची जाणीव आहे आणि सरकारचं नेहमी नमस्कार बसा आणि सरकारचं नेहमी धोरण जे आहे ते चुकीचं आहे किंवा एकीकडे सरकार तुम्हाला एक सांगते आणि दुसरीकडे खोटं सांगण्याचा प्रयत्न करते, तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करते. हे तर ते 10 वर्षापासून करत आहे, तर ते काही नवीन नाही. आपल्याला माहिती आहे की हे सरकार फसवा सरकार आहे. आणि कॉरिडॉर जे इथे राहणारी जे लोक आहेत, व्यापारी असतील, राहणारी लोक असतील, त्यांच्या जे मनात आहे तेच झालं पाहिजे. एक वन साइडेड म्हणजे एकतर्फी निर्णय जर सरकार घेत असेल तर तो लोकशाहीच्या विरोधातला निर्णय आहे. तुम्ही मला सांगितलं उदाहरण की आधी पालकमंत्री म्हणाले की मी करतो आणि मग नंतर ते म्हणाले की तुम्हाला लोकांची मानसिकता तयार करायची कॉरिडॉर बनवायला. हे साफ चुकीचं आहे. आणि इथे जे लोकांना पाहिजे कारण का लोकांची खूप एक तळमळ आहे की अनेक वर्षापासून तुम्ही इथे व्यापारी आहात, घरं आहेत आणि ती खरी ते शोभा आहे मंदिराची. तसं बघितलं तर मंदिराच्या परिसराची, वाड्याची असेल, आजूबाजूच्या सर्व इमारतींची असेल. आणि जर हेच काढून तुमच्या मनाविरोध आणि तुम्हाला जर वाऱ्यावर सोडत असेल तर ते साफ चुकीचं आहे. आणि तुमची जी भूमिका आहे त्या भूमिका सोबत मी आहे, माझं समर्थन आहे तुमच्या भूमिकेला. आणि जो काही त्यासाठी संघर्ष करावा लागेल, तुम्ही एकटे नाही आहात, मी आहे तुमच्यासोबत, हे कधीच विसरू नका. आता हे सगळं ह्या लोकसभेच्या पार्श्वभूमीवर घडत आहे आणि आता मला अर्थात हा विषय कळला आहे. अवघ्या 3-4 दिवसात आता निवडणूक आहे आणि पंढरपूर शहरामध्ये बैठकी आज आयोजित केल्या. त्या अनुषंगाने देखील तुम्हाला माहिती आहे की जे सत्ताधारी आहेत ते दुतोंडी आहेत आणि म्हणून एक काँग्रेस पक्षाची आता गरज आहे. मी काम करते, कामाशिवाय दुसरं मी काही करत नाही. 15 वर्ष मी आमदार आहे आणि आज लोकसभेची निवडणूक लढत आहे. येणाऱ्या 7 तारखेला आपण ठामपणे कॉरिडॉरसाठी तरी काँग्रेस पक्षाच्या आणि माझ्या सोबत कॉरिडॉरच्या आपण उभं राहा. एक वेळेस ही लढाई माझ्यासोबत लढा. पुढची सगळी लढाई मी समर्थपणे, कारण का मागचे 2 खासदार हे सक्षमरित्या काय शून्यरित्या मांडूच शकले नाही तुमचे विषय लोकसभेमध्ये. कॅडरची मीटिंग होती तर खासदार साहेबांना आम्ही प्रश्न विचारला की कॅडरला कुणी मागणी केली आहे तर कॅडर चिठ्ठी की माझं मौन वृत्त आहे, मी काय बोलू शकत नाही सांगितलं. बोलणारे खासदार आता आम्हाला तुम्ही आम्हाला भेटल्यात. आता लोकसभेत पण जेव्हा